brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी निलेश राणे बोलतोय. आज आता रात्रीचे 1:19 झालेले आहेत. मी मालवण पोलीस स्टेशनला आहे. इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये 2 आरोपी आहेत देवगडमधून. त्यांच्या गाडीत भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो. जो वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता. आता या गाडीवर कॅमेरा फिरव. या गाडीला नंबर प्लेट नाही, ना मागची नंबर प्लेट. आजच बघितलं ना साहेब, हा आजचा आरोपी आहे. याच्या अगोदर साहेब 1.5 लाख मिळाले. माझं म्हणणं आहे 1.5 लाखच होते का? तुम्ही मला लिहून द्या चला. त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली, त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले, संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती, डिक्कीमध्ये काय काय होतं, बॅक सीटवर काय काय होतं, सगळं शोधावं लागेल ना साहेब. नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना. ही गाडी दिवसभर कुठे होती, हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय. हे साहेब बाहेर गेलं तर कितीला पडेल. हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक आपलं पद, मी जबाबदारी घेतो, मग आम्ही बाकीचं बघतो. तुम्ही रिटर्न द्या, आम्हाला सांगता ना FIR झालेली, आता तुम्ही रिटर्न द्या. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही रिटर्न द्या. वरशाली पाटील ते मॅडम त्यांना सांगा लिहून द्यायला. त्यांनी सांगितलं, त्यांनी ती गाडी चेक केली आणि त्यांनी म्हटलं की तेवढेच पैसे त्या वेळेला होते. अगोदर किती होते, दिवसभरात किती होते, तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे. आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात, आमचा विश्वास तुमच्यावर आहे. पण साहेब तुम्हीच जर असं बोलायला लागला, तुम्हीच जर त्यांची बाजू घ्यायला लागले, आरोपीच झाले, हे कधी सुधारणार नाहीत. बाजू नाही घेत. आज बघा रात्रीचे किती वाजले, हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय. तो बेवडा इकडे बिअर बार चालवतो, तो त्याला सोडवायला आलाय. तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय. नाही, त्यांची बाजू नाही पाहिजे. जी स्थिती झाली नाकाबंदी दरम्यान तेच आपण साहेब 100%. मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली, नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी. मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली, त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये, तुम्ही का विचारलं नाही, अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला. साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय, आमच्यावर काय कारवाई केली असती का नाही. तुम्ही सोडा, RTOने केली असती. गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब. कारवाई होणार मला माहिती आहे. तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची, चोरीची, एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली. मी घरात होतो, तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं. ते तुम्ही माझ्यावर 4 कलमं लावली साहेब, माझी काही चूक नव्हती. मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला. तुम्ही माझ्यावर 4 FIR मध्ये 4 कलमं टाकली, माझी काही चूक नसताना. पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे हे कलमं टाकलेले आहेत. साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, तोपर्यंत मी हलणार नाही. तुम्ही माझ्यावर, मी फक्त विनंती करून, जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनवडेकरच्या, तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर. त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे UP मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार. काय तपास केलं मला सांगा तुम्ही. आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार. काय तपास केला मला सांगा. चला तुमचा तपास काय आहे मला सांगा. आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला, तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल. एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय. नाहीतर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही, मी मतदान होईपर्यंत हलणार नाही. कारण का आम्ही काय करायला, आम्ही निवडणूक लढायची, मग अजून काय करावं लागेल आम्हाला. हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला.
नाही आम्ही अजून काय करायला पाहिजे? हे बाहेरचे लोक, तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये? तो साला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा. नाही त्याच्याने प्लॅन्स पण तरी कारवाई केली नाही नाही, मला काय कारवाई केली ते तरी सांगा. काय कारवाई केली आपण? ते पण आता आपण आम्ही आरोग्यांच्या ते देणार आहे. बघा, आताच तुम्हाला सांगतो, संध्याकाळची बातमी. आरो काही करू शकत नाही. आरो जास्तीत जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं. आज संध्याकाळी मला कळलं. ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा, त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा, हा आमच्याकडे अधिकार नाही. हे मी सांगत नाही आहे, ही बातमी आली आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं अशी कुठेतरी बातमी आहे. खरी खोटी मला माहीत नाही. परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समितीसमोर आम्ही हे पैसे ठेवणार. ती अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे? ते पब्लिक डोमेनमधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे. कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट? ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचं अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. अहवाल कुठे आहे? आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार. निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार. मग आम्हाला न्याय कधी मिळणार? सांगा ना साहेब. मला तुम्ही न्याय द्या साहेब. तुम्ही न्याय द्या आम्हाला. आणि ते आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे. हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब, आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? नाही आम्ही तर शहरामध्ये आज तरी बघा तुम्ही पेट्रोलिंग वगैरे आजच बघितलं ना साहेब, हा आजचा आरोपी आहे. ते नाही ह्याच्या अगोदर साहेब 1.5 लाख मिळाले. माझं म्हणणं आहे 1.5 लाखच होते का? नाही 1.5 लाख रुपये. तुम्ही मला लिहून द्या. नाही. लिहून द्या. चला, नाही, मी लोकप्रतिनिधी आहे. मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो. चला, तुम्ही मला लिहून द्या. गाडीमध्ये फक्त 1.5 लाख रुपये होते. हे PI साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे. मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला PSI वर्षाली पाटील मॅडम होत्या त्या नाकावर. त्यांना लिहून द्यायला सांगा. त्यांनी ते चेक केलं. त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली, त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले, संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती, डिक्कीमध्ये काय काय होतं, बॅक सीटवर काय काय होतं, सगळं शोधावं लागेल ना साहेब. नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना. ही गाडी दिवसभर कुठे होती, हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय, हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद, मी जबाबदारी घेतो. मग आम्ही बाकीचं बघतो. तुम्ही रिटर्न द्या. आम्हाला सांगता ना FIR झालेली, आता तुम्ही रिटर्न द्या. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही रिटर्न द्या. वर्षाली पाटील ते मॅडम त्यांना सांगा लिहून द्यायला. त्यांनी सांगितलं, त्यांनी ती गाडी चेक केली आणि त्यांनी म्हटलं की तेवढेच पैसे आहे. तेवढेच पैसे त्या वेळेला होते. अगोदर किती होते, दिवसभरात किती होते, हे बघा साहेब. आम्ही काय करतो, तुमच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात. आमचा विश्वास तुमच्यावर आहे. पण साहेब तुम्हीच जर असं बोलायला लागला, तुम्हीच जर त्यांची बाजू घ्यायला लागले, हे आरोपीच झाले, हे कधी सुधारणार नाहीत. बाजू नाही घेत. आज बघा रात्रीचे किती वाजलेत. हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय. तो बेवडा इकडे बिअर बार चालवतो, तो त्याला सोडवायला आलाय. तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय. नाही त्यांची बाजू नाही साहेब. तुम्ही जी स्थिती झाली नाकाबंदी दरम्यान तेच तुम्ही आपण साहेब 100%. मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली? नंबर प्लेट नव्हतं, हे काय पोलिसांना दिसलं नाही? पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी. मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली, त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये, तुम्ही काय विचारलं नाही, अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला? साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय, आमच्यावर काय कारवाई केली असती की नाही? तुम्ही सोडा, RTOने केली असती. तेच पत्र तेच म्हटलं, त्या गाडीवर कारवाई होणार काय? गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब? कारवाई होणार मला माहिती आहे. तुम्ही माझ्यावर जी केस टाकली अब्रू नुकसानीची, चोरीची, एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली. मी घरात होतो, तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं. ते तुम्ही माझ्यावर 4 कलमं लावली साहेब. माझी काही चूक नव्हती. मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला. तुम्ही माझ्यावर 4 FIR मध्ये 4 कलमं टाकली. माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता, तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे हे कलमं टाकलेले आहेत. साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. तोपर्यंत मी हलणार नाही इथून. तुम्ही माझ्यावर, मी फक्त विनंती करून, जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनोडेकरच्या? तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर? त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे UP मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? काय तपास? काय तपास केलं मला सांगा तुम्ही. आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार. काय तपास केला मला सांगा. चला तुमचा तपास काय आहे मला सांगा.
नाही अजून त्यांची माहिती फक्त काय? videos आम्ही बघतोय काय? त्यामध्ये. काय तपास काही अजून काही नाही झालेलंच नाही अजून पहिली स्थिती त्यामध्ये. अच्छा, तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. टाळ्या वाजवा रे सगळे. व्हेरी गुड. म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली. तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो ना साहेब. काय म्हणताय तुम्ही? तक्रार दाखल झाल्यानंतर तपास करता. तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली. गुन्हे दाखल करता. गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करतात. माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे, मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी, आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाहीत. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. सायन्स कडून तर जप्त केलीच आहे. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं? ते आपण नाही रिप्लाय देत. अच्छा, ते तुम्ही नाही देऊ शकत. मग त्याच्यासाठी मी थांबणार. पण ते आरओ आणि मग बोलून घ्या तुम्ही. साहेब आरओ कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका. त्यांच्याकडे काय अधिकार नाही. तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे. ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. काय करणार आहात हे मला तुम्ही सांगा. माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे. तुम्ही माझ्यावर एफ आय आर केली आहे. नाही सर, नाही. तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट साहेब. तुम्ही म्हणजे नाही, ते वैयक्तिक. नाही. मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही, ते नाही. नाही म्हणत. तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली. बस तुम्ही नाही, डिपार्टमेंटनी केली. समोरच्याने तक्रार दिली म्हणताना आम्ही दाखल मग आमची तक्रार घ्याल. असं आहे. आमची तक्रार घ्याल. आता जे आहे ते फाईन्स मला सांगा काय ते. नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल. आमच्याकडे तर हे आहे, व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय 2 आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत. पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब. मी युनिफॉर्मचा आदर करणारा माणूस आहे. मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करताय तेवढं सांगा. नाहीतर एक ह्याच्यातलं उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले. ठीक आहे, गाडीची सर्च जा सर्च काय एनवलप वगैरे सगळे मिळतील तुम्हाला. प्लीज थँक्यू. आणि ह्यानी कुठूनही धुडगूस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो. तो काय म्हणतो, अरे कशाला पकडले हे लोकांना, चला पैसे बाजूला करा, हे लोकांना जाऊ द्या. साहेब हे बरोबर नाही ना. हे कोण, हे लोक मालक झाले का काय मालवण शहराची? गाडीला नंबर प्लेट नाही. कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात. साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून. या लोकांना हिंमत कशी होते एवढी? मी काय तपास काही अजून काही नाही झालेलंच नाही अजून पहिली स्थिती. अच्छा, तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. टाळ्या वाजवा रे सगळे. व्हेरी गुड. म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली. तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो ना साहेब. काय म्हणताय तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली. गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता. माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे, मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी, आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाहीत. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. फाईन्स कडून तर जप्त केलीच आहे. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं? ते तुमचं पुन्हा मी रिप्लाय देतो. अच्छा, ते तुम्ही नाही देऊ शकत. मग त्याच्यासाठी मी थांबणार. पण ते आरओ आणि मग बोलून घ्या तुम्ही. साहेब आरओ कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका. त्यांच्याकडे काय अधिकार नाही. तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे. ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. काय करणार आहात हे मला तुम्ही सांगा. माझ्यावर निवडणूक आयोगाने तर नाही, पोलीस डिपार्टमेंट साहेब. तुम्ही म्हणजे वैयक्तिक. मी तुमच्या केली, बस तुम्ही नाही, डिपार्टमेंटनी केली. ती तक्रार घ्या. तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल. आमच्याकडे